जो तोडगा निघाला त्या तोडग्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? अखेर सरकारनं हे तरी स्पष्ट केलं की आम्ही कर्जमाफी देणार आहोत आणि त्याची तारीख सुद्धा सांगितली. कालपर्यंत तुम्ही हेच सांगत होता की आम्हाला तारीख हवी आहे आणि तुमचाही आंदोलनाला पाठिंबा होता. विलासजी, कालचं आंदोलन आणि त्या आंदोलनाला सरकारला सामोरी गेलेली समिती आणि त्यातून बाहेर आलेली आजची कर्जमाफीच्या मुद्द्यावर दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी सूचना करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची जी कमिटी नेमली, तर हे सगळं मराठी भाषेमध्ये, आमच्या गावाकडच्या भाषेमध्ये याला लबाडागतचं अवतरण म्हणतात. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. बावनकुळे साहेब महत्वाचे मंत्री आहेत, अजितदादा महत्वाचे मंत्री आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब महत्वाचे मंत्री आहेत, हे सरकारचा चेहरा आहेत. या तिघांची विधानं जर तुम्ही पाहिली तर ही कर्जमाफी ते देणार नाहीत याची खात्री पटते. आता ते म्हणले काय, ह्याच्यावर विश्वास ठेवायचा असेल तर गृहमंत्री अमित शहा साहेब, नरेंद्र मोदी साहेब कर्जमाफी देतो म्हणाले होते. त्यांच्या शब्दासाठी आम्हाला आंदोलन करावी लागली. त्यामुळे ते म्हणले काय, त्याच्यापेक्षा ते पावलं काय उचलतायत याकडे आपण लक्ष देऊ. बावनकुळे साहेब आज म्हणाले की ज्या शेतकऱ्यांना खरंच गरज आहे त्यांना आम्ही कर्जमाफी देऊ. माझा साधा प्रश्न आहे की तुम्ही धाराशिव तालुक्यामधल्या सुंबा गावामध्ये माझ्या चला, लातूर मधल्या एखाद्या कवठा गावामध्ये चला, तुम्ही तिकडे निलंग्यामध्ये चला आणि दाखवा बरं गावामध्ये खरं गरज असलेला शेतकरी आणि खोटी गरज असलेला शेतकरी. नाशिक भागामधल्या कांद्याची निर्यात बंदी लादून तुम्ही त्याही शेतकऱ्याला पिचवलंयच ना. सोयाबीनला हमी भावानं खरेदी तुम्ही अजून चालू केली नाही, तोही पिचलेला आहे. आणि जळगावमध्ये जो कापूस पिकवतो, बीडमध्ये कापूस पिकवतो, त्याही शेतकऱ्याला फसवलंय. धानाचा शेतकरी विदर्भामधला, बोंडे साहेब इथं बसलेले आहेत, कृषी मंत्री होते, त्यांनाही माहित आहे धानाचा शेतकरी अडचणीत आहे. मग जे बावनकुळे साहेब खरा शेतकरी कर्जमाफीची गरज असलेला आणि खोटा शेतकरी कर्जमाफीची गरज असलेला हा वाद का निर्माण करतायत यांच्या हेतूवर, म्हणून संशय येतोय. दुसरा संशय, खुद्द देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पुण्यामध्ये सांगितलं माध्यमांना बोलताना की कर्जमाफी केली की म्हणे बँकांना पैसा जातो. 9वीच्या अर्थशास्त्रामधल्या विद्यार्थ्या सुद्धा कळतं की कर्जमाफी दिल्यानंतर बँका शेतकऱ्यांना पुन्हा तातडीनं कर्ज द्यायला मोकळ्या होतात, बँकांना कर्ज देता येतात, शेतकऱ्यांना रब्बीला पेरायला पैसे मिळतात. त्यामुळे हे बँकांना पैसे द्यायचं जे नरेटिव्ह, फेक नरेटिव्ह फडणवीस साहेब पुन्हा पुन्हा बोलतायत ते साफ खोटं आहे. शेतकऱ्यांना थेट पैसे मिळणार आहेत. तुम्ही 2017ला केली होती ना कर्जमाफी फडणवीस साहेबांनी, 44 लाख शेतकऱ्याला कर्जमाफी केली होती, 1.5 लाख रुपयाचं कर्ज माफ केलं. त्यावेळेस तुम्ही बँकांचे खिचे बदले होते का? 2020ला उद्धव साहेब ठाकरे, आम्ही सगळे सरकारमध्ये होतो, 34,000-35,000 कोटीची कर्जमाफी केली ना आम्ही. त्यावेळेस शेतकऱ्याला मिळालेले पैसे आम्ही बँकांना दिले. ते मनमोहन सिंग साहेबांनी तुम्ही काल नव्हतात हनुमानजी, काल तुम्ही नव्हतात. त्या कर्जमाफीतले सुद्धा हजारो कोटी रुपये अजून देणं बाकी आहे. त्याच्याबद्दल शेतकरी कोर्टात गेलेत, अवमान याचिका दाखल केली, उत्तर द्यायला कोणी तयार नाहीये. शेतकरी अविश्वास, सरकार कुठलंही असू द्या, निर्णय होतो पण अंमलबजावणी होत असताना त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना नेहमी अडचणी आणि त्या सगळ्या संकटाचा सामना करावा लागतो. त्याला ती विलासजी थोडं प्लीज करा. देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी होती, उद्धव साहेबांनी दिलेली महात्मा फुले कर्जमाफी होती आणि केंद्र सरकारची मनमोहन सिंग साहेबांनी ज्या 2017ची जी कर्जमाफी झाली त्या विरोधात शेतकरी कोर्टामध्ये गेलेले, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मी म्हणतो की यांची कृती काय आहे त्याच्यावर. आणि तिसरं उदाहरण सांगतो की अतिवृष्टीची मदत देणं ही आमची प्राथमिकता आहे असं फडणवीस साहेब काल म्हणाले, आज म्हणाले. अतिवृष्टीची मदत आणि कर्जमाफी हे दोन विषय ठरवून एकत्र आणले जात आहेत, काहीही संबंध नाही. अतिवृष्टीने झालंच असेल तर कर्जबाजारी शेतकऱ्याचं संकट, दुःख आणि कर्ज दुप्पट झालं. त्यामुळे ती फेडण्यासाठी एनडीआरएफ आहे ना, एसडीआरएफ आहे ना, मोदी साहेब बसलेत ना, केंद्र सरकार बसलंय ना, ते का देत नाहीत पॅकेज? ठीक आहे, मी विचारतो अनिल भाऊ, मला सांगा, आज राज्य आर्थिक संकटात आहे. तुम्ही राजकीय अभिनिवेश सोडा बाजूला, ते विरोधक आहेत, ते तुमच्यावर टीका करतील, पण तटस्थपणे जर बघायचं झालं तर ही गोष्ट सामान्यातल्या सामान्य माणसाला कळेल की तुमची काय तारेवरची कसरत सरकार चालवताना आहे, आर्थिक काय परिस्थिती आहे, हे याच्याबद्दल दुमत नाही. अशा वेळी राज्य आर्थिक संकटात असताना मग केंद्रामध्ये जाऊन मोठ्या प्रकारचं एखादी मदतीचं पॅकेज आणून या प्रश्नावर मार्ग निघू शकत नाही का? किंवा मग या दृष्टीने तुम्ही करताय? बरोबर आहे, टीका करायला काही लागत नाही. परंतु सरकारमध्ये असताना एनडीआरएफचे नॉर्म यांनाही माहित आहे. एनडीआरएफचे नॉर्म पहिल्यांदा नरेंद्रजी मोदी यांनी वाढवले, परंतु एनडीआरएफच्या नॉर्म्सच्या पुढे जाऊन मदत केलेली, म्हणजे ती राज्य सरकार स्वतः करते. त्यामध्ये 10,000 प्रति हेक्टर रब्बीचे आहे ते आहे,
मनरेगामधून जे करतोय आपण खरडलेल्या जमिनीसाठी ते अलग. त्याशिवाय 2 हेक्टरची जी मदत होती ती 3 हेक्टरची केलेली आहे. म्हणजे राज्य सरकार जर जास्त काम करताय, स्वतःच्या अंगावर बोजा घेतोय, तर ते स्वागत नाही करायचं का त्याचं? कारण की केंद्र सरकार तर सर्व राज्यांना एनडीआरएफच्या नॉर्म्स प्रमाणे मदत करणार, 2 हेक्टर पर्यंत मदत करणार आणि मग त्याच्या पलीकडे जाऊन आपण शेतकऱ्यांना मदत करतोय, तर ती तर चांगली गोष्ट आहे ना. नाही, ती काही त्याच्याबद्दल वाईट गोष्ट आहे. दुमतच आणि नाही निश्चित. सर्वात महत्वाची गोष्ट यांना हे सांगायचं आहे की कर्ज असलेला शेतकरी असो किंवा बिगर कर्ज असलेला असो, कोणताही शेतकरी असो जो संकटात सापडला त्याला पहिल्यांदा सावरणं आवश्यक आहे. आता जून 2026 पर्यंत जी तारीख दिली त्यापर्यंतची जी कर्जमाफी राहील त्याच्यासाठी समिती नेमली आहे की जे शेतकरी यामध्ये पिसलेले आहे. आता हे म्हणतात अरे नोकरी करणारा माणूस आहे, मी डॉक्टर माणूस आहे, मी जर कर्ज घेतलं असेल तर मी भरू नाही का? ज्याच्याकडे दुसरं उत्पन्न आहे, इन्कम टॅक्स साठी जर का घेत असतील बाकीचे लोक, काही उद्योगातले लोक घेत असतील तर त्यांचं कर्ज माफ करायचं का? हा सवाल आहे ना. आणि त्याच्यामध्ये गरीब शेतकऱ्यांची गोष्ट मी विचारतो गरीब शेतकऱ्यांची गोष्ट होती. मी विचारतो बहुतेक किशोर भाऊ त्याच्याबद्दल किशोर भाऊ हे लॉजिकल नाहीये का? किशोर भाऊ हे लॉजिकल नाहीये का की जर समजा इन्कम टॅक्स भरणारे बडे 3 माणसं बोलताय, बडे शेतकरी कोण असतील गरज नाही तर त्यांना का द्यावी कर्जमाफी? कर्ज घेतलं असेल तर खासदार साहेब बोलतो ना. बरं मी विचारतो अनिल भाऊ, मी विचारतो. खासदार साहेब जर एखाद्या डॉक्टरनी 10 लाख रुपये शेतात लावले, 2 लाख रुपये आले, 8 लाखाचं नुकसान झालं तर तुम्ही त्यांना मदत देणार नाही. इन्कम टॅक्स भरणाऱ्यांनी शेतीत तोटा केला तर तुम्ही त्याला देणार नाही. नोकरीदार माणसानं शेतीत तोटा केला तर त्याला तुम्ही पैसे देणार नाही. अहो पीक कर्ज हे ऐकून घ्या ना अनिलजी मी तुम्ही 6 वर्ष खासदार राहिले, मी तुम्हाला बोलतो की केंद्राने PSU बँक, RBI ची एग्रीकल्चर क्रेडिट कमिटी हे पैसे देते. हे केंद्राचं काम आहे. राज्यांनी माफ करू नये, केंद्राकडे जावं, NDRF मधून पैसा आणावा, PSU बँकांना कर्जमाफ द्यावं. तुम्हाला माहित आहे का कर्जमाफी होणार म्हणून आजपासून SLBCनं रबीचं पीक कर्ज वाटप थांबवलं आहे. अनिल बोंडे साहेब, माझ्याकडे शेवटचे 3 मिनिट आहेत. शेवटचे 3 मिनिट आहेत. दोघांचं 1-1 मिनिट मी देतो. अजितजी तुम्ही आणि नंतर हनुमंतजी. या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी, 7/12 कोरा करण्यासाठी काय करायला हवं? निर्णय झालेला आहे, दबाव म्हणून विरोधकांची तुमची भूमिका आहे, त्याची अंमलबजावणी नीट व्हावी. अपेक्षा सांगा. नवले सर, अपेक्षा सांगा 1 मिनिटात काय व्हायला हवं? हे बघा, अटी शर्तींची नाटकं तातडीनं बंद केली पाहिजेत. कमिटी मान्य नाही, पुरेसा डेटा उपलब्ध आहे, मागच्या कर्जमाफ्यांचे अनुभव आहेत, त्याच्यामुळे त्या अटी शर्ती नको. सरळपणानं द्यायचं आहे, त्याच्यामुळे 30 जून 2026 त्याच्या मागे लॉजिक आहे. त्या आत्ताचा जो वंचित शेतकरी आहे, ज्याची जमीन खरवडून गेलेली आहे, तो 2026 ला अपात्र होऊ नये याच्यासाठी तो थकीत असला पाहिजे. तो थकीत राहावा यासाठी ती तारीख मान्य करण्यात आलेली आहे. ती मान्य केलेली तारखेनुसार सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. त्यात पॉलिटिक्स जर झालं तर संघर्ष होणार आणि तो आरपार तर होणार, हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. मला तुमचं लॉजिक पटलं. हे 30 तारखेचं लॉजिक पटलं. हनुमंतजी. विलासजी, राज्य सरकार आमच्याकडे पैसे नाहीत असं जे सोंग आणतंय ते खोटं आहे. जर राज्य सरकारकडे पैसे नसते तर 17,000 कोटी रुपयाला 11,000 कोटीचं कंत्राट मेगा इंजिनिअरिंगला दिलं नसतं. गरज नसलेला शक्तीपीठ महामार्गासाठी 10 लाख कोटी रुपये कर्ज काढून दिलं नसतं आणि कुंभमेळ्यासाठी 25,000 कोटी रुपयाची तरतूद केली नसती. त्यामुळे सरकारकडे पैसा आहे. त्यांना लाडक्या बहिणीला द्यायला पैसे नाहीत. कर्जमाफीचा शेतकरी लाडकी बहिणीचा वाद लावायचा आणि दोन्हीपैकी काहीतरी एक वेळेवर द्यायचं, अशी नौटंकी हे करत आहेत केंद्र सरकारनं. मोदी साहेबांनी मतं घेतली, मोदी साहेबांनी मतं घेतली ना, राज्य सरकारनं केंद्राच्या मानगुटीवर बसून पैसे आणावे. मोदी साहेबांचं खूप ऐकतात ना, देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेबांचं ऐकतात. ठीक आहे हनुमंतजी, मला शेवटचं सबमिशन. अनिल भाऊ प्लीज. अनिल भाऊ शेवटची कमेंट.
पहा, गॅसची सबसिडी सगळ्या लोकांना होती. मग नंतर मोदीजींनी सांगितलं की जे जे लोक सक्षम आहेत त्यांनी गॅसची सबसिडी सोडा. गॅसची सबसिडी सोडल्यानंतर त्याच्यामध्ये उज्ज्वला योजना चालू डॉक्टरांना, शिक्षकांना, नोकरदारांना पीक कर्ज भेटत नसतं. डॉक्टरांना, शेतकऱ्यांना पीक कर्ज भेटत नसतं. खासदार महोदय खोटं बोलतायत. डॉक्टरांना, शिक्षकांना, सरकारी नोकरदारांना पीक कर्ज भेटत नसतं. खासदार महोदय खोटं बोलतायत. हनुमानजी, ऐका ना, मला अनिल भाऊचं म्हणणं ऐकू द्या. अनिल भाऊ तुम्ही बोला, आता बाकी कोणी बोलू नका प्लीज. शेवटचा 1 मिनिट आहे. अनिल भाऊ. नाही, माझं एवढंच म्हणणं आहे की गरीब शेतकऱ्यांचा जे पूर्ण शेतीवर अवलंबून आहेत त्यांना निश्चितपणे कर्जमाफी झाली पाहिजे. दुसरा इन्कम सोर्स नसतो. पण साखर कारखान्याचा संचालक आहे, मोठा माणूस आहे, मोठी गाडी बुक करतो, मोठे हॉस्पिटल्स आहे, नोकरी आहे, क्लास 1 आहे, क्लास 2 आहे, शिक्षक आहेत. अरे यांनी कर्ज घेतलं तर कर्ज तर भरायला पाहिजे ना. बाकीचे कर्ज भरतात, ते हाऊसिंग लोन भरतात, फक्त शेतीवर तर क्रॉप लोन भरत नाही. जीव देणारे शेतकरी दिसत नाही. ज्या शेतकऱ्यांचा जीव जातो तो शेतकरी दिसत नाही. आत्महत्या करतो विदर्भ मराठवाड्यात शेतकरी दिसत नाही. गाडी घेतली दिसते. ठीक आहे अनिल भाऊ फक्त एक गोष्ट सांगतो. तुमचा जो हेतू आहे ना त्याच्याबद्दल अजिबात शंका नाहीये. तुमचा हेतू की गरिबां ज्या गरजू आहेत त्यांना मिळावी, डिफेंडर गाड्या घेणाऱ्यांना मिळू नये याच्याबद्दल दुमतच नाहीये. मर्सिडीज गाड्या घेणाऱ्यांनी हे. पण या राज्यातला एकच असा आमदार, ज्या आमदारांनी, तुमचे भाजपचे आमदार आहेत, त्यांनी सांगितलं की मला मिळालेली ही जी मदत आहे अनुदान आत्ताचं मी परत करतोय. बाकी आमदारांनी केलेली नाहीये, खासदारांनी केलेली नाहीये. कदाचित जाहीर केली नसेल पण माध्यमांच्या समोर ती आलेली नाहीये. काय हरकत आहे अशा गोष्टी करायला की मला गरज नाहीये मी परत करतो. ही गोष्ट व्हायला हवी कारण गरजूपर्यंत ती मिळायला हवी. आणि